मंजुषाताई, मी जे बोलतोय ते प्लीज समजून घ्या. तुमचं इथे आमच्या घरी आमच्या सोबत राहणं हे तुमच्या सुरक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. आणि बाकी कुठल्याही गोष्टीपेक्षा तुम्ही सुरक्षित राहणं आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. कळतं ना तुम्हाला काय बोलतोय ते? सत्यजित दादा, मला सगळं कळतंय, पण पण काय? मला एक सांगा, तुमचं मन दुखावलं जाईल असं तुम्हाला कोणी काही बोललंय का? तुम्हाला न पटणारं कोणी वागलंय का? नाही सत्यजित दादा, असं ह्यातलं काहीच नाहीये. मग नेमका काय प्रॉब्लेम आहे? सत्यजित दादा, पुन्हा एकदा माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना मला अडचणीत नाही टाकायचंय. म्हणजे पुन्हा तेच जुनं म्हणणं आहे तुमचं? मंजुषाताई, तुम्ही इथे राहिल्यानं माझ्यावर किंवा माझ्या कुटुंबावर कुठलीही अडचण येणार नाहीये. दादा आमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीये. आणि आता तुम्ही सुद्धा माझ्या कुटुंबाचाच एक भाग आहात. उलट तुम्ही जर बाहेर राहिलात तर आम्हाला सतत टेन्शन लागून राहील. प्लीज मंजुषाताई, हे तुमचं घर आहे. माझी आजी तुम्हाला स्वतःच्या नातीसारखं मानते. मी तुम्हाला माझी बहीण मानतो. तुम्ही माझ्या घरात असेपर्यंत तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. प्लीज ट्रस्ट मी. तुम्ही इथून कुठेही जाणार नाही आहात. आणि आता हे फायनल आहे, कळलं? चालेल, मी इथेच राहील. गुड. अजून काही कन्फ्युजन आहे? नाही. नशीब. नशीब माझं की तुम्ही तयार झालात. निघायचं आता? नशीब म्हणजे मी तयारच आहे, फक्त बूट घालायचे मला. अरे कमाल आहे. मी तयार होऊन आजीकडे जाऊन आले तोपर्यंत तुम्ही तयार नव्हता ना. आता उगाच माझ्यावर ढकलू नका सगळं. बरं चला निघूया. हो चला. मंजुषाताई, आम्ही येतो. सांभाळून जा. बाय. काय ग, भाजी निवडते की टाइमपास करते? नाही, भाजीच निवडतीये. काय झालीच. निवड निवड. काय ग, फोन का नाही उचलत? नाही, ते सिम कार्ड वाल्यांचा फोन आहे. मला नवीन सिम कार्ड घ्यायचंय ना, ते उगाच सारखं फोन करून त्रास देतात म्हणून नाही उचलला. खरं ना? हो. नेत्रा, अगं काल परवापासून बघतीय, कुठेतरी हरवल्यासारखी दिसतीस. नाही हो, कुठे काय. अगं कुठे काय करतीस? म्या तुझी मुद्दामून खोड काढायला येते, पण त्याला तू उलट उत्तर बी नाही करत. नेत्रा, काय झालंय का? नाही म्हणजे आमच्यापासून काही लपवतीस का? नाही हो आत्या. हे बघ, तुझं काही सिक्रेट बिक्रेट असेल तर. नाही, खरंच तसं काही नाहीये. काहीच नाही तसं. मग दचकलीस का? विचारात होते ना, तंद्री लागली होती. कसली? आता ते सिम कार्ड घ्यायचंय ना, तर त्याला डॉक्युमेंट्स द्यावी लागतील ना. पासपोर्ट, काय आधार कार्ड, बरंच काय. त्यांचाच फोन असेल. मी बघते. आम्हाला दाखवू तरी. तुम्हाला दाखवून काय करणार आहे आत्या? मी बोलून येते ना. अगं नक्कीच काहीतरी घडलंय. ये ना, ये. ये ना, ये बस. नाही नको. उभ्या उभ्याच बोलणार आहेस का सगळं?
पेनड्राईव्ह? हा पेनड्राईव्ह काही दिवसांपूर्वी कुरिअरनं आपल्या घरी आला होता. इनफॅक्ट तुला याबद्दल माहितीच असेल, कारण मंजिरीने मला असं सांगितलं की ते कुरिअर तूच रिसीव्ह केलं होतंस. हो बरोबर, मला आठवलं. लग्नाच्या गडबडीत एक कुरिअर आलं होतं. मंजिरीने मला असंही सांगितलं प्रिया की तू तिला असं सांगितलंस की या पेनड्राईव्ह बद्दल तिनं मला सांगू नये. हो, हे बघ, तू गैरसमज करून घेऊ नकोस. काय झालं, मी ते कुरिअर रिसीव्ह केलं, पण ते कोणी पाठवलं, पाठवणाऱ्याचं नाव पत्ता काहीच नव्हतं. म्हणजे आपल्यासाठी ते अननोनच होतं. मला भीती वाटली की परत कोणीतरी तुमच्या संसारात कलह निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर. मी तुला दोष देत नाही. इनफॅक्ट तू तर माइंड रीडर आहेस प्रिया. काय? हा पेनड्राईव्ह पाठवणाऱ्या माणसाचं माइंड तू करेक्ट रीड केलंयस. म्हणजे तू काय बोलतोयस? काही महिन्यांपूर्वी तू आणि मी आपण त्या हॉटेलवर गेलो होतो आणि तिथे आपल्यात खूप मोठं भांडण झालं. आपलं ते अख्खं भांडण कोणीतरी शूट केलंय आणि त्याचीच व्हिडिओ क्लिप या पेनड्राईव्ह मध्ये आहे. काय? जो कोणी या पेनड्राईव्ह मधली ती व्हिडिओ क्लिप बघेल त्याला हे नक्कीच कळेल की तुझ्यात आणि माझ्यात तेव्हा नेमकं काय नातं होतं. ज्या माणसानं हा पेनड्राईव्ह मंजिरीच्या नावानं घरी पाठवला त्याची हीच इच्छा होती की मंजिरीला आपल्याबद्दल कळावं. पण तुला कळलं का की हा पेनड्राईव्ह कोणी पाठवलाय आणि का? ते मला जर कळलं असतं प्रिया तर तो पाठवणारा माणूस जिवंत राहिला असता का? हा पेनड्राईव्ह कोणी पाठवला, त्यातली क्लिप कोणी शूट केली, मला काहीच माहित नाही. पण मला ते कळेल लवकरच. पण मग हा पेनड्राईव्ह तुझ्याकडे कसा आला? आणि मंजिरीने बघितलं का? नाही, लकीली मंजिरीने यातलं काहीच पाहिलेलं नाही. त्याआधीच तो पेनड्राईव्ह माझ्या हाती लागला. मी हा पेनड्राईव्ह डिस्ट्रॉय करून टाकेनच, पण मला हे सगळं तुला सांगणं फार गरजेचं वाटलं म्हणून मी इथे आलो. कारण कसं आहे प्रिया, त्या पेनड्राईव्ह मध्ये जे काही आहे ते जर कोणी पाहिलं तर माझा संसार तर उद्ध्वस्त होईलच, पण तुझा संसारही वाचणार नाही. मला खूप भीती वाटते. घाबरू नकोस, मी आहे ना. हे बघ, तू मला फक्त एवढंच आठवून सांगायचा प्रयत्न कर की तू जेव्हा दादाकडे होतीस तेव्हा त्याच्या तोंडून किंवा त्याच्या कुठल्याही माणसाच्या तोंडून तू अशा कुठल्या क्लिपचा उल्लेख ऐकला होतास. कारण माझा असा दाट संशय, माझी खात्री आहे की हे दादाचंच कारस्थान आहे. मी तुला सांगितलं ना, मला काही सुचत नाही, मला काही आठवतच नाही. मला खूप भीती वाटते. आता सगळं स्वच्छ दिसायला लागलंय. म्हणजे गैरसमजाचे ढग आता दूर झाल्यासारखे वाटतंय. वहिनी, सत्यासंग बोलणं तू टाकलं होतंस, पण त्याचा त्रास घरात समद्यांना होत होता. मला ठाव होतं की सत्याची याच्यात काय बी चूक नाही, पण तुला कसं सांगावं हे कळत नव्हतं. ज्या वेळेला माझ्याकडून चूक झाली खरी म्हणजे, कुठलाही विचार न करता मी गैरसमज करून घेतला. पण सत्या माझ्याशी जे बोलला ना, त्याच्यावरून असं वाटतं की त्याला समजून घेण्यात मी कुठेतरी कमी पडले. मला असं वाटत होतं की त्याचं प्रियाबरोबरचं असलेलं नातं पुढे रेटण्यासाठी म्हणून तो तिला खेळवतोय.
पण माझा तो गैरसमज होता. त्याला त्याच्या वागण्याचा पश्चाताप होतोय हे नक्की. ज्या अर्थी मंजिरीला त्याच्या आणि प्रियाच्या नात्याबद्दल सगळं काही सांगण्याच्या निर्णयापर्यंत तो आलाय ना, त्यावरून असं वाटतं की त्याची भावना खरी होती. त्याचं मन स्वच्छ होतं आणि आहे सुद्धा. मला बी हेच म्हणायचं होतं. सत्याच्या बाजूने काय बी गडबड नाही आणि प्रियाच्या बाजूने प्रियाच्या बाजूनी काय? अगं ऐक तर खरं, माझं पूर्ण म्हणणं तर ऐकून घे. मला म्हणायचंय सत्याच्या बाजूने काय बी गडबड नाही आणि प्रियाच्या बाजूने बी काय बी गडबड नाही. हा हा. वहिनी नग काळजी करूस. आणि हे बघ, सत्याबरोबर पुन्यांदा असं वागू नगस. त्याला लई त्रास होतो. आणि माझं काय? मला आनंद होतो असं वागताना. अहो त्याला एक शब्द बोलायचं म्हणजे काळजाला घरं पडतात माझ्या. वंस, अहो माझा मुलगा आहे तो, माझा अंश आहे, माझं रक्त आहे ते. त्याला असं टाकून बोलायचं, त्याचं मन दुखावेल असं वागायचं म्हणजे काय त्रास होतो एका आईला हे एक आईच समजू शकते. तुम्ही त्याच्या आत्या असलात तरी तुम्ही आईसारखं प्रेम केलं ना त्याच्यावर. तुम्ही घ्या ना माझी भावना समजून. अगं वहिनी समजते मला, होईल समजा व्यवस्थित. आणि आता निसरलंय ना हो समजा. मग अशीच असत राहा. प्रिया, हे बघ, एवढं खचून जायची गरज नाही. अगं ही क्लिप कोणीच पाहिलेली नाहीये. सत्यजित, पण कोणी पाहिला असता तर? तर विचार करण्याची वेळ आहे का ताई? तुला जर काही आठवत असेल तर प्लीज सांग. मी सांगितलं ना तुला, मी कम्प्लिटली ब्लँक झाली. मला काही आठवत नाही. मला खूप भीती वाटतेय. बरं बरं बरं, घाबरू नकोस. मंजिरी ही क्लिप कधीच बघणार नाही, कोणीच बघणार नाही. मी आहे ना. मला टेन्शन फक्त एकाच गोष्टीचं आहे की ती ओरिजिनल क्लिप ज्याच्याकडे असेल तो हे असे अनेक पेन ड्राईव्ह बनवू शकतो. एनिवे, तो कोण आहे ते मी शोधून काढेनच. तुला हे सगळं कळवणं, सांगणं गरजेचं होतं म्हणून मी इथे आलो. पण तू अजिबात याचं टेन्शन घेऊ नकोस, कळतंय तुला? चल, मी निघतो. भाऊजी? ओ, मी नो एक्सप्लेनेशन. आय रिअली डोंट नीड एन एक्सप्लेनेशन. पण तुमच्या धीटपणाचं कौतुक करायला पाहिजे. काही न सांगता, काही न कळवता नेहमीप्रमाणेच आलात. अरे ऍक्च्युली मी आणि मंजिरी आम्ही दोघंही पुण्याला आलो होतो. हो, मंजिरी पण आली आहे. सांगायचं ना असं. कुठे आहे, कुठे दिसत नाही. मंजिरी, मंजिरी. मंजिरी इथे नाहीये सुहास, ती तिच्या मैत्रिणीकडे गेली. आणि तुम्ही इथे? अरे मला ऍक्च्युली तुम्हा दोघांनाही भेटायचं होतं. म्हणून मी नसताना आला? मला माहित नव्हतं ना सुहास की तू घरी नसणार आहेस. फोन करायचा. अरे, आणि तसंही आपल्यामध्ये बोलण्यासारखं काही राहिलेलं नाहीये भाऊजी. मी त्या दिवशीच तुम्हाला आपल्यात बोलण्यासारखं बरंच काही आहे सुहास, प्रोव्हाइडेड तू शांतपणे ऐकून घ्यायला तयार आहेस तर. कसं आहे सुहास?
त्या दिवशी मी तुझ्या घरात आलो होतो तेव्हा तू माझा यथेच्छ अपमान केलास आणि मी तो निमूटपणे सहन केला. उलटून काही बोललो नाही, मी निघूनही गेलो नाही. कारण कसं आहे, शेवटी आमची मुलीकडची बाजू आहे, नाही का? सुहास, कमीत कमी तू माझं बोलणं ऐकून घेण्याची कर्टसी दाखवावीस असं मला वाटतं. बोला, काय बोलायचंय बोला. थँक्स. प्रिया, तू प्लीज जरा आज जाशील? थांब प्रिया. प्रिया कुठेही जाणार नाही. जे काय बोलायचं ते प्रिया समोरच बोला. आणि भाऊजी, मी तुम्हाला मागेच सांगितलंय, माझ्या घरामध्ये येऊन तुम्ही माझ्याच बायकोवर ऑर्डर नाही सोडू शकत. मी ऑर्डर सोडत नाहीये, मी रिक्वेस्ट करतोय. आणि माझं बोलणं मी कोणासमोर बोलावं आणि कोणासमोर बोलू नये हे मीच ठरवणार. मग हे तुझं घर असलं तरीही मीच ठरवणार. सुहास, मी ऐकून घेतोय म्हणून तू वाटेल ते बोलशील असं होणार नाही. याआधी तुझ्या मूर्खपणामुळे तुझ्या बायकोनं ज्या हाल अपेष्टा सहन केल्या, त्या हाल अपेष्टांमध्ये मी आणि माझं कुटुंबच तिच्या बाजूने उभं होतो हे तू विसरू नकोस. तेव्हा तुझा हा आवाज आणि हा माज माझ्यासमोर नाही चढणार. एक मिनिट, तुम्ही दोघं प्लीज भांडू नका. मी जाते. बोलू शकतो आपण. अरे काय झालंय? हे असे कुठले गैरसमज निर्माण झालेत तुझ्या मनात? हे बघ, तुला जर असं वाटत असेल की माझ्यामध्ये आणि प्रियामध्ये असं काही आहे तर नाही, मला अजिबात असं वाटत नाही की तुमच्यामध्ये आणि प्रियामध्ये काही आहे. कारण माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे. पण माझा तुमच्यावर काडी मात्र विश्वास नाहीये. म्हणजे तुमच्यामध्ये आणि प्रियामध्ये काहीही नसेल, पण माझ्या बायकोविषयी तुमच्या मनात काहीही वेडवाकडं नाही, याबद्दल मला अजिबात गॅरंटी नाही. आता कळलं तुम्हाला? सुहास, तू काय बोलतोयस तुझं तुला तरी कळतंय का? डोकं फिरल्यासारखं काय बोलतोयस तू? अरे माझ्या बायको बरोबर सुखी संसार सुरू आहे. मी का असले फालतू चाळे करेन? ते तुमचं तुम्हाला माहित. छंदिष्ट माणसाला छंद का सुचतात ते मी कसं सांगू ना. आणि बाय द वे, तुम्ही तुमच्या बायको बरोबर किती खुश आहात, तुमचा संसार कसा करताय, याबद्दल मला अजिबात चर्चा करायची नाही. तुम्ही मला माझं स्पष्ट मत विचारलं म्हणून मी ते सांगितलं. भाऊजी, माझं असं ठाम मत आहे की माझ्या बायकोविषयीची तुमची इंटेन्शन्स वाईट आहे. त्यामुळे यापुढे या घरात तुम्ही कमीत कमी आलात तर मला जास्त आवडेल. तुझे जर हे असे समज असतील तर मी काय बोलणार? काही बोलायचंच नाही. फक्त मला वाईट वाटतं सुहास, कारण तू ठीक आहे. इथून पुढे तुमच्या या घरात मी कमीत कमी येईल. कमीत कमी कशाला? सुहास, इथून पुढे तुझ्या या घराचा उंबरा मी कधीही चढणार नाही. तसं झालं तर मला फारच आवडेल.
मिस्टर सत्यजित मुधोळकर, गुड बाय फॉर एव्हर.